गाईस तर आता आलो आपले बैल सोडायला. तर बैल घेऊन जायचे मला आता तिकडं आपल्या पडक्यामध्ये चारण्यासाठी. तर एक आपला राजाभाई सोडलेला आहे. हे बा राजाभाई आपला राजाभाऊ इकडं बघ. आपला पद्मा होलं पण सोडतो. बैल घेऊन जायचे मला तिकडं पडका चारण्यासाठी. 4 वाजले संध्याकाळचे. तर चला मग 1-1.5 घंटा चारणं लागते बैल आपली. चलो फिर. बघा गाईस कसं खाताय आपला पद्माभाई. कुडूम कुडूम आवाज येते का नाही बघा गाईस. तिकडं राजाभाई आपला. तर आले दोघं मस्त लगे. ते आमचं पडक आहे. हा माझा लहान भाऊ आहे नंदू. आम्ही दोघं आलेलो आहे पडकात आमची गुरं चारण्यासाठी. नंदू सांग किती देस तू? गाईस हा किती असेल कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्ही. हा आहे ना गाईस. हा माझा लहान भाऊ. हा आहे 10वीत. आजला आहे ना स्प्लेंडरच्या टाकीवर बसून आणलं मी समोर. त्याची हाईट एवढी लहान आहे गाईस. त्यांचे बैल जात आहेत तिकडे. राजा इकडे. तर इकडे बघा आमचे शेजारी नामदेव काकांची तूर आहे. इकडे पलीकडून बी त्यांचीच तूर आहे. तिकडे पलीकडून आमची तूर आहे याला याच वावरात. आणि पलीकडून तिकडे हळद आहे. तुम्ही आता लाईक करून टाका बरं का. आपल्याला कसे लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. म्हणजे याच्याहून खतरनाक व्हिडिओ आपण टाकून देऊ. आणि आमच्या राजाची शेपटी बघा केवढीशी आहे. शेपटी बघा. याचं नाव काय माहिती आहे गाईस? तासलांड. आम्ही असं नाव ठेवलेलं आहे त्याचं. जे असं तासलांड असते ना त्याच्यामध्ये शेपटू आहे. तर त्याचं नाव तासलांड ठेवलेलं आहे. राजा उर्फ तासलांड असं नाव आहे त्याचं. तर गाईस तुम्ही आहे ना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मध्ये लाईक करू नका समजच करा. समजा तुमच्याच मनात. भाऊ म्हणते लाईक करू नका पण डबल म्हणते समजा तुमच्याच मनानं. माझ्या चॅनल अनसबस्क्राईब करू नका बरं का. सबस्क्रायबर माझे करून टाकतील अनसबस्क्राईब. तर चला आपले बैल गेले पलीकडं. गाईस तुम्ही करून टाका मग लाईक आणि सबस्क्राईब. चला मग आमचे बैल आहे ना तिथे. तिकडे येऊ नको. तिकडे शिपला. तिकडे येऊ नको. इकडून ये मधातून ये ना दो. इकडून ये मधातून. तर गाईच आता बैल तिकडे झुऱ्यावर नेत आहो. इकडं चारायचं थोडासा अडचण जातं यायला. चला मग तिकडे झुऱ्यावर. आणि गाईज माझं बोट बघा कापलं यार. रक्त बोंबा झालेलं आहे काम बघा. आता या गवतानी कापलं बोट माझं. एकदम आग होत आहे खूप. टोंगळमडी बघावी लागेल आईज. तर बघा रक्ता बोंबा किती रगत येत आहे. स्लोली रगत येत आहे. चला टोंगळमडी बघावी लागेल मला. तसं शेतकऱ्याची पोरं आम्हाला एवढं काहीच होत नाही. तर चला मग त्याला गावठी इलाज आपली टोंगळमडी बघूया आहे की भेटते की नाही का नो गाईस. लहानपणी आम्हाला टोंगळाला वगैरे लागलं की आम्ही टोंगळमडी लावायचो. तर ते आमच्या मनात पाठ झालेलं आहे. आग खूप व्हायची टोंगळमडी लावल्याने पण ते थांबायचंही लवकरच. टोंगळमडी इज बेस्ट सोल्युशन फॉर फर्स्ट ट्रीट. तर चला गाईस बघ तुम्ही काय होते ते. गाईस आपले बैल चरून आलेत मस्त. इकडे बघा लिंबाचं झाड आहे किती मोठं आहे. तर या वावराला आम्ही लिंबाचं वावर म्हणतो. कारण की बघा इथे एक लिंबाचं झाड आहे. तिथं पलीकडे एक लिंबाचं झाड आहे. तिथं मधात एक बरोबर मधोमध एक लिंबाचं झाड होतं. पण त्याच्यावर ईज पडून ते झाड वाळून गेलेलं आहे. ते एक झाड आहे. 3 अजून पलीकडे का लिंबाची झाडं. हे इथे एक हे अलीकडे हे बघा 2 लिंबाची झाडं. ते एक त्याच्या शेजारी तिथं अलीकडे लिंबाचं. म्हणून या वावराला आम्ही लिंबाचा वावर म्हणतो. तर बैल आवडतच आहे. तर चला मग गाईज बाय. टाका.